महानगरपालिकेत गटरगंगेचं पाणी नेऊन त्यांच्या टेबलवर मी ओतणार आणि त्याच्या पुढे जर नाही काय झालं तर ते गटराचं पाणी त्यांना पाजल्याशिवाय मी राहणार नाही। जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाहणी करायला गेलो असता त्या ठिकाणी पूर्ण जलपर्णी कचरा, सडलेले कुत्रे, मेलेले प्राणी त्याच्यात काही ठिकाणी आढळून आले। हा जो भराव केलाय प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सूर्यवंशी सर, त्याच्यानंतर महापौर राहुल लांडगे, त्याच्यानंतर पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजयजी कुलकर्णी, या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे, कारण आपण या ठिकाणी या पाहणी करा आणि हे गटरगंगेचं पाणी आपण शहरवासियांना प्यायला देतोय याच्यावरती एक नजर टाका आणि त्या ठिकाणी त्यांनी जर ती परिस्थिती पाहिली तर शुद्ध केलेलं सुद्धा पाणी त्यांना पिवणार नाही, ते अशा प्रकारची भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। गटरगंगेचं पाणी महानगरपालिका नागरिकांना या ठिकाणी प्यायला देत आहे शुद्धीकरण करून, परंतु हे शुद्धीकरण फक्त नावालाच आहे, कारण नागरिकांच्या आम्हाला अनेक तक्रारी येत आहेत की गटाराचं पाणी येते, त्यात आळ्या येतात, अशुद्ध पाणी, अशा प्रकारच्या आम्हाला तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त रोज होत आहेत। आम्ही 1-2 दिवसापासून पवना जलशुद्धीकरण केंद्र रावेत, त्याचप्रमाणे पवना नदीची प्रभागाच्या अंतर्गत ज्या आम्हाला जवळून गेलेली आहे त्याची पाहणी करत होतो। जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाहणी करायला गेलो असता त्या ठिकाणी पूर्ण जलपर्णी कचरा, सडलेले कुत्रे, मेलेले प्राणी त्याच्यात काही ठिकाणी आढळून आले आणि एक रावेत नॅशनल हायवे पुनावळे, रावेत पुना हायवेच्या वरती तो ब्रिज आहे हायवेचा, त्याच्या खाली पण तिथं आम्ही गेलो, तिथं आयट्रेड म्हणून सोसायटी आहे, त्या समोर तिथं गेलो असता अशी भयानक परिस्थिती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाली की नदीमध्ये पूर्ण भराव करून टाकलेला आहे आणि तो भराव पुनावळ्याच्या साईडने पण खूप मोठा भराव केलेला आहे आणि रावेतच्या साईडने पण म्हणजे जवळपास त्या पाण्याच्या वर एक 20-25 फूट आणि पाणी खोल किती अंदाजे 15-20 फूट खोल एवढा पूर्ण भराव केलेला आहे त्या ठिकाणी आणि नदीचं पात्र खूप म्हणजे खूप छोटं झालेलं आहे त्या ठिकाणी। याचा परिणाम आपल्याला पावसाळ्यात पूर आल्यानंतर भोगायला लागतील, आजूबाजूच्या गावांना पाण्यात डुबतील ती गावं, याचा गंभीर परिणाम आपल्याला भविष्यात भोगावं लागतील आणि त्याच ठिकाणी त्या ठिकाणी हायवे रोडच्या सर्व्हिस रोडच्या कडेने जी स्टॉर्म वॉटर लाईन आलेली ती खुलेआम ड्रेनेज लाईन आणि त्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटर आणि ड्रेनेज अशा दोन्ही लाईन खुलेआम त्या नदीत सोडल्यात आणि त्यातून येणारं पाणी रसायन मिश्रित पांढरं शुभ्र म्हणजे पांढरं केमिकलचं पाणी, त्या ड्रेनेजचं पाणी हे सगळं मिसळून त्या नदीमध्ये त्या ठिकाणी जात होतं आणि ह्याचा गंभीर परिणाम शहरात आपण नागरिकांना जो पाणी पुरवठा पिण्यासाठी करतोच जलशुद्धीकरण करून, याच्यामध्ये जे त्याच्यासाठी केमिकल किंवा कुठली पावडर शुद्धीकरणासाठी वापरत असेल किंवा अजून काय वापरत असतील त्याच्या मानवी शरीरावर खूप गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। आज आम्हाला आठवड्याभरात 1-2 फोन असे येत असतात की कॅन्सरची सुरुवात झालेली आहे, अशा प्रकारचे आम्हाला फोन येत असतात आणि हेच परिणाम, ह्याचंच प्रमाण वाढलं तर भविष्य काळामध्ये खूप मोठ्या संकटाला आपल्याला पिंपरी चिंचवड शहराला सामोरं जावं लागेल। त्याचं कारण हे गटरगंगेचं पाणी महानगरपालिका नागरिकांना या ठिकाणी प्यायला देत आहे शुद्धीकरण करून, परंतु हे शुद्धीकरण फक्त नावालाच आहे, कारण नागरिकांच्या आम्हाला अनेक तक्रारी येत आहेत की गटाराचं पाणी येते, त्यात आळ्या येतात, अशुद्ध पाणी, अशा प्रकारच्या आम्हाला तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त रोज होत आहेत। त्याच्यामुळं हा जो भराव केलाय प्रामुख्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय सूर्यवंशी सर, त्याच्यानंतर महापौर राहुल लांडगे, त्याच्यानंतर पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजयजी कुलकर्णी, या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे, कारण आपण या ठिकाणी या पाहणी करा आणि हे गटरगंगेचं पाणी आपण शहरवासियांना प्यायला देतोय याच्यावरती एक नजर टाका आणि त्या ठिकाणी त्यांनी जर ती परिस्थिती पाहिली तर शुद्ध केलेलं सुद्धा पाणी त्यांना पिवणार नाही, ते अशा प्रकारची भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून या सगळ्यांनी या पाहणी करा आणि मी यांना सगळ्यांना 15-20 दिवस जास्तीत जास्त 1 महिन्याचा कालावधी देतो ह्या सगळ्या परिस्थिती सुधारायला, आणि जर ह्या परिस्थिती सगळ्यांनी सुधारली नाही तर मी ह्या गटरगंगेचं पाणी कॅनमध्ये भरून, संजय कुलकर्णी त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे शहराची, पर्यावरण विभागाची। आज आपण पाहतोय दुष्काळी भागामध्ये नदी नाल्यांना पाणी नाही, उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अति म्हणजे दुष्काळ पडलेला असतो, दगडगोटे दिसतात, अशा प्रकारची भयानक परिस्थिती बाहेर आहे। पण नशिबाने आपल्याला पवनामाई या ठिकाणी लाभलेली, परंतु तिचं महत्व आपल्याला समजलेलं नाहीये आणि त्या पवनामाईची दुरावस्था करण्याचं काम अनेक नागरिक करतात, परंतु त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं
त्याच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम आहे पर्यावरण विभागाचं, परंतु ते झोपलेले आहे. त्यांना अनेक वेगळ्या कामांमध्ये रस आहे, परंतु पावनामाई शुद्ध ठेवण्यावर आणि तिच्यावर लक्ष ठेवण्यावरती तिची जी शुद्धीकरणासाठी जे काही केलं पाहिजे ह्याच्यावरती त्यांना अजिबात रस नाहीये. याचा त्यांना जाब विचारणार. आज मी सगळ्या विभागांना पत्रव्यवहार करणार आहे आणि त्यांना ठराविक कालावधी देणार. त्याच्यात जर त्यांनी ह्याची दक्षता घेतली, त्याच्यावरती काळजीपोटी जर त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केलं तर मी या ठिकाणी आहे त्यांचं स्वागत करेल, त्यांचं अभिनंदन करेल त्यांनी काळजी घेतल्याबद्दल किंवा त्याची सुरक्षेसाठी काय केलं तर. आणि जी गटरगंगा झाली ती कुठंतरी त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर मी त्यांचं अभिनंदन पण करेन. परंतु हे जर काही केलं नाही तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेत गटरगंगेचं पाणी नेऊन त्यांच्या टेबलवर मी ओतणार आणि त्याच्या पुढे जर नाही काय झालं तर ते गटराचं पाणी त्यांना पाजल्याशिवाय मी राहणार नाही. कारण आम्ही शिवसैनिक आहोत. ऑफिसमध्ये असेल, रस्त्यावर असेल, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. न्याय नसेल मिळत तर रस्त्यावर उतरा आणि भांडा आणि न्याय मिळवून द्या लोकांना. आणि या पदाचा आम्ही वापर यासाठीच करणार आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.